नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, या व्हिडिओच्या अंतर्गत आपण ICT मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, तर या कॉलेजचं तुम्हाला सगळं काही माहितीच आहे. ओके, जे विद्यार्थी B.Pharm करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज पहिल्या रँकवर राहते. ठीक आहे, म्हणजे इथे लागायचं असेल तर आपल्याला 98, 99, 100 अशाच प्रकारचे पर्सेंटाईल पाहिजे. ठीक आहे, तर बघा, तो तुम्ही समजा ॲडमिशन नोटीस या बॅचलर ऑफ फार्मसी 2025 सेक्शनला जर गेला आणि इथे जर ॲडमिशन नोटीस इथे जर गेला, तुम्हाला फी स्ट्रक्चर रिलेटेड म्हणजे ॲडमिशन रिलेटेड सगळ्याच माहिती ते दिलेलं आहे. ओके, ही PDF मी ऑलरेडीच डाउनलोड करून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UG ॲडमिशन. ओके, फी स्ट्रक्चर फॉर द फर्स्ट इयर B फार्मसी 2025-26. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा इथं नंबर लागला असेल पहिल्या कॅपराऊंडसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड कॅपराऊंडसाठी जो एखादा विद्यार्थी आहे समजा तो या कॉलेजमध्ये लागण्याची त्याची शक्यता आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा कॅटेगरी वाईज दिलेलं आहे इथं डिस्ट्रीब्युशन आपल्याला. ठीक आहे, बघा पहिला जो काही कॉलम आहे तो फी स्ट्रक्चर म्हणजे जे काही डिस्क्रिप्शन आहे कशामध्ये डिवाइड झालं, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, अदर फीज, लायब्ररी, इन्स्टिट्यूशन आणि टोटल फीज. तर कॅटेगरीज दिलेलं आहे. सेकंड कॉलममध्ये बघू शकता जनरल कॅटेगरी, SCBC जनरल कॅटेगरी, ॲडमिशन इन स्पॉट राऊंड, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ते स्पॉट राऊंड थ्रू नंबर लागला असेल अशा विद्यार्थ्यांचं बघा हे त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कसं कॅटेगराईज झालेलं आहे. आणि 1 लाख, ओके, म्हणजे आता ते पुढचे काही आकडे वाचत नाही, परंतु 1 लाख डोक्यात घेऊन घ्या. ओके, 2474 रुपये, 1,02,476 रुपये ही तुमची फी झाली. ओके, ओपनवाल्यांसाठी. आफ्टर दॅट RCSM, ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी EBC, EWS जे विद्यार्थी फॉर्म भरतात अशा विद्यार्थ्यांसाठी बघू शकता 94,976. ओके, बरं, म्हणजे RCSM म्हणजे जे ऑलरेडी विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये राहतात परंतु त्यांचं पालकाचं उत्पन्न म्हणा, ओके, किंवा अदर काही गोष्टी समजा, अदर काही फॅक्ट्स समजा पालकाचं त्याचं उत्पन्न समजा 8 लाखापेक्षा जास्त राहिला तर मग तो EWSचा फॉर्म भरतो, EBCचा फॉर्म भरतो, सॉरी. ओके, आणि EWSचे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी 94. ओके, आणि TFWS कॅटेगरीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला अशा विद्यार्थ्यांसाठी 87,000. ओके, आणि OBC, VJNT, SBC, NTB, NTC, NTD अशा कॅटेगरीसाठी 87,000. ओके, SC ST कॅटेगरीसाठी 11,730. आफ्टर दॅट JK स्टुडंटसाठी ओके 5,000. आफ्टर दॅट JK लद्दाख 34,000. स्टडी इन इंडिया 1 लाख समथिंग. आणि गर्ल्स EWS कॅटेगरीवाल्यांसाठी 87,000. ठीक आहे, म्हणजे मला ICT मुंबईसाठी स्पेशली म्हणजे मेसेजेस आले होते, कमेंट्स आले होते की सर फी स्ट्रक्चरबद्दल याच्यावर नक्कीच व्हिडिओ यायला पाहिजे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी इथं समजा कॅपराऊंड सेकंडमध्ये ॲडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना की जी काही तुमची फी आहे ती तुम्हाला DDच्या अंतर्गत बघा, डिमांड ड्राफ्टच्या अंतर्गत इन फेवर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई पेएबल ॲट मुंबई, तर अशा प्रकारचा DD घेऊनच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, इथं लक्षात. ओके, आणि काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या कॅटेगराईज या जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे वाचून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे जे काही वेन्यू तुमचं ॲडमिशनची प्रोसिजर वगैरे होणार आहे बघा, हा टायमिंग पण दिलेला आहे आणि त्यांनी कन्फर्मेशनसाठी ते रूम नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, आणि त्या अंतर्गत ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर द व्हेरिफिकेशनसाठी कॅप अलॉटमेंट लेटर इश्यूड फ्रॉम द MST CET, स्क्रुटिनिटी सेंटरपासून जे काही व्हेरिफाईड सेट आहेत तो घ्यायचा. नंतर SSC मार्कशीट, HSC सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी, म्हणजे ज्यांना जसं रिक्वायरमेंट आहे, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग झालं, मायग्रेशन झालं. म्हणजे समजा तुम्ही एखादा नागपूर युनिव्हर्सिटीचा आहे, ओके, किंवा नागपूरमधला आहे, समजा तुम्हाला पुण्यामध्ये ॲडमिशन मिळालं आहे तर तुम्हाला स्टेट बोर्ड मार्फतच म्हणजे तुम्हाला जे 12वीतच तुम्ही मार्कशीट जेव्हा घेतली असेल तेव्हाच तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ओके, MST CET स्कोर कार्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही गेला पाहिजे. ओके, कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू कॅरी द सेम मोबाईल फोन ऑन द मोटिव्ह विल बी, म्हणजे तुमचे ॲडमिशन जेव्हा त्या इन्स्टिट्यूट मार्फत कन्फर्म होते ते तुमच्या मोबाईलवर त्या नंबरवर म्हणा OTP येते आणि तोच मोबाईल कॅरी करायचा असतं, असं इथं लक्षात. ओके, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ओके, सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.